नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील देशमुख. तुम्ही बघताय भारत सत्ता लाईव्ह. आजचा कार्यक्रम फार विशेष आहे. ह्याचं कारण असं की आत्ता माझ्यासोबत जी व्यक्ती आहे त्यांचं क्रिकेट क्षेत्रातलं योगदान अविस्मरणीय आहे. प्रदीर्घ वाटचाल प्रशिक्षण म्हणून त्यांची राहिलीच आहे. शिवाय त्यांची विशिष्ट ओळख म्हणजे भारतीय कर्णधार रोहित शर्मा याचे ते बालपणीचे सुद्धा प्रशिक्षक आहेत. आपल्यासोबत आहेत दिनेश लाड सर. नमस्कार सर. नमस्कार. काय वाटतंय सर, लातूर नगरीमध्ये आपलं स्वागत आहे. कसा राहतो अनुभव आपला? अनुभव तर चांगलाच आहे, कारण 2007 साली मी इकडे येऊन गेलो होतो, पण त्याच्यानंतर आलो आणि मला सतत पप्पूजी म्हणून त्यांना ओळखलं. ते मला सतत मला म्हणत होते की तुम्ही लातूरला या, लातूरला. पण माझ्या काही वेळेअभावी मी पोचू शकत नव्हतो. पण ह्यावेळेस मला वेळ मिळाला तर पटकन मी म्हटलं हो म्हटलं. आणि तर लातूरमध्ये काय तुमचं लातूर प्रीमियर लीग, त्याच्यासाठी मी आलेलो आहे इकडे. अच्छा, लातूर प्रीमियर लीग सारखी एक भव्य स्पर्धा सर मागच्या 10 वर्षापासून इथं घडते. म्हणजे लातूरसारख्या निमशहरी भागामध्ये अशी एखादी स्पर्धा इतक्या जिद्दीनं किंवा सातत्याने होते, तर खेळाडूंसाठी ही किती फलदायी ठरू शकते किंवा भविष्य त्याचं कसं आहे असं बघता तुम्ही? बेसिकली एवढ्या मोठ्या प्रमाणात ही टुर्नामेंट होत असेल तर चांगलीच आहे येणाऱ्या नवीन मुलांसाठी. पण माझ्या मते T20 चांगलीच आहे, गोष्ट चांगलीच आहे. मी नेहमीच म्हणत असतो की T20 मला क्रिकेट बेसिकली आवडत नाही. मी त्याला एंटरटेनमेंट म्हणतो T20 क्रिकेटला. पण तर 40 ओव्हरच्या स्पर्धा झाल्या किंवा आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की क्रिकेटर्स हे छोट्या शहरातूनच येतात जास्तीत जास्त बघायला गेलं तर. कारण मी बरीच मुलं मी बघतो, लहान लहान मुलं खूप चांगली असतात, पण त्यांच्या अपॉर्च्युनिटी मिळणं गरजेचं असते. आणि लातूरसारख्या म्हणजे छोट्या शहरामध्ये जर ते अपॉर्च्युनिटी क्रिएट झाली, आता चांगली गोष्ट आहे की गेली 10 वर्ष T20 क्रिकेट चालू राहिलं आहे, खूप उत्तम आहे ते. परंतु त्यांनी जर अजून जर त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन जर मुलांसाठी काही टुर्नामेंट्स ऑर्गनाईज केल्या, कारण लहानपणापासूनच जर मुलाला जर एखाद्या अपॉर्च्युनिटीज मिळाल्या तर त्यातूनच काही मुलं पुढे. तर मला माहीत नाही, मी आता कोणाशी चर्चा करताना विचारलं की लातूरमधनं किती क्रिकेटर्स मुंबई महाराष्ट्र स्टेटला खेळले गेले, ते 4 का 5. म्हटलं मला खरं म्हणजे वाईट वाटलं त्या गोष्टीचं. कारण आठवते की मी ज्यावेळेस लातूरमध्ये आलेलो 2006 की 7 साली आलेलो, त्यावेळेस मी इकडे ग्राउंड बघितलं आणि ग्राउंड मला एवढं सुंदर वाटलं. म्हटलं ह्या ग्राउंडमधनं मुलं चांगली खेळली गेली पाहिजे. कारण अशा फॅसिलिटीज असतील तर डेफिनेटली मुलं चांगली खेळलीच जातात. पण त्या फॅसिलिटीचा उपयोग गेला नाही की असं मला कळलं गेलं. आणि पण पप्पूजी त्यांनी लास्ट 10 वर्ष ही टुर्नामेंट करतायत, मुलांसाठी करतायत. ते स्वतःसाठी करत नाही येते. पण मी त्यांना अशी रिक्वेस्ट करेन की T20 तर आहेच, तुम्ही सिनियरसाठी करताय, पण त्या व्यक्तीने त्यांनी जर अंडर-16 अंडर-14च्या मुलांसाठी जर एखादी टुर्नामेंट चालू केली तर येणाऱ्या भविष्यात लातूरमधनं पण काही क्रिकेटर्स जेव्हा महाराष्ट्राला खेळले त्यातून ते पुढे चांगलं जर झाले तर देशासाठी पण खेळू शकतात. येस. आता हे घोलप सर जे करतायत ते बऱ्यापैकी इंडिपेंडेंटली करतात, पण अशा गोष्टींना थोडासा कुठंतरी राजकीय आश्रयाची पण गरज असते किंवा तसे फील्डवर ग्राउंडवर पण काही प्रयत्न झाले पाहिजेत. तर तुमचा दृष्टिकोन काय आहे की ते अजून थोडंसं जर त्याची लेवल आपल्याला उंचवायची असेल तर मी तेच म्हटलं ना, ते स्वतःच्या कर्तृत्वावर करतायत, स्वतः सगळं खर्च करून करतायत. खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे एक प्रकारचं सोशल वर्कच आपण बोललं जातं. कारण क्रिकेटला एवढं क्रिकेटमध्ये पैसा भरपूर आहे, तर त्या व्यक्तीत ते पैशाचा न विचार करता ह्या गोष्टी करतायत. पण जर इथल्या लोकांनी काही सामाजिक कार्य करायचं असेल, इथल्या लोकांनी त्यांना काही मदत केली किंवा एकत्र आले, कारण एकत्र आले तर अजून चांगलं होऊ शकतं असं मला वाटतं. कारण इथे फॅसिलिटीज तर आहे, ग्राउंड चांगलं आहे असं म्हटलं जाते, पण त्या ग्राउंडचा उपयोग नुसतं असं पडण्यासाठी नाही करत, त्याच्यामध्ये काहीतरी खेळ निर्माण झाला पाहिजे. त्याच्याकरता त्यांनी जर सगळ्यांनी एकत्र आलं तर खूप चांगलं, म्हणजे भविष्यात इथले काही क्रिकेटर्स चांगले होऊ शकतात मला वाटतं. म्हणजे आता शहरी भाग आणि आमच्यासारखा लातूरसारखा भाग, म्हणजे मुख्य तफावत कुठं जाणवते तुम्हाला की आयोजनाची, नियोजनाची किंवा एक महत्वाकांक्षेची? शहरी भागामध्ये कसं तुम्हाला स्पॉन्सर्स वगैरे भरपूर मिळतात, स्पॉन्सर्स मदत करतात, त्यामुळे तिकडे काही प्रॉब्लेम येत नाही. पण असं नाही की ग्रामीण भागात पण बरेच असे लोक आहेत जे अगदी श्रीमंत आहेत, असं नाही की त्यांनी जर मदत केली या गोष्टीसाठी तर चांगली गोष्ट इकडे होऊ शकते. म्हणजे चांगले क्रिकेटर्स, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चांगले क्रिकेटर्स तयार होऊ शकतात. अच्छा, कारण सर तुमच्याबद्दल थोडंसं वाचताना बघताना असं एक जाणवलं की तुम्ही बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टीला पाठबळ देता. जसं तुम्ही आता 2020चा उल्लेख केला की ती एंटरटेनमेंट बघताना तुम्ही सकस काही करू इच्छिता. तर बऱ्याच खेळाडूंना तुम्ही त्यांची सगळी शैक्षणिक जबाबदारी घेतलेली दिसते आणि त्यांच्या पूर्ण भविष्याची एक जबाबदारीच तुम्ही घेताय.
तर ही प्रेरणा नेमकी कुठून आली आणि ही स्वयंस्फूर्तीने तुम्ही पुढे अजून काय काय करू इच्छिता ह्या क्षेत्रामध्ये? प्रेरणा असं झालं की माझं क्रिकेट ज्यावेळेस मी 1976 साली म्हणजे लेदर बॉल क्रिकेट चालू केलं, 10वी नंतर माझं क्रिकेट चालू झालं. मला कोणीतरी ऑल टाइम ग्रेट माझे गुरु रमाकांत दासरीकर त्यांच्याकडे नेलं. तर त्यांच्याकडे गेल्यानंतर मला विचारलं काय करतोस तू? म्हटलं मी बॉलिंग बॅटिंग, मी टेनिस क्रिकेट खेळायचो, मला लेदर बॉल क्रिकेट कारण परिस्थितीत नव्हती खेळण्याची. ओके. त्याच्यामुळे ठीक आहे मला दाखव, मी बॉलिंग टाकून दाखवली. कॅनव्हसचे शूज घातले होते, फाटलेले ट्रॅक पॅन्ट होती आणि नंतर म्हणलं बॅटिंग पण करतो. हां, मग बॅटिंग मला असं 2-4 बॉल खेळायला लावले. त्यांना काहीतरी बरं वाटलं असेल तर म्हणाले ये उद्यापासून. मी गेलो दुसऱ्या दिवशी, दुसरे सेम पोझिशन, कॅनव्हस शूज, फाटलेले ट्रॅक पॅन्ट वगैरे. तर मला म्हणाले तुझ्याकडे कपडे नाहीत? म्हटलं नाही आहे सर. तर ठीक आहे परवा आहे. मग तिसऱ्या दिवशी मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मला ते कपडे दिले काही, ते मोठे आहेत तर थोडे अल्टर करून घेऊन, आणि 400 रुपये खिशातून काढून माझ्या हातात 400 रुपये दिले, हे जा त्या दुकानात आणि दुकानातून शूज घे. असं माझं क्रिकेट चालू झालं. त्याच्यामुळे त्यांना मी बघत आलेलो, प्लस त्यांनी माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना म्हणजे बऱ्याच खेळाडूंना त्यांनी फ्री कोचिंग दिलेली आहे. त्याच्यानंतर माझे गुरु दुसरे, रेल्वेला मी ज्यावेळेस स्पेशल लागलो त्यावेळेस मनोहर सुरे म्हणून माझे गुरु होते. तर त्यांनी ऑलमोस्ट 150 मुलांना काहीतरी जॉब दिले असतील क्रिकेट तत्वावर. तर त्यांनी पण जर पैसे कमवायचे असेल ते पण भरपूर कमवू शकले असते. 150 मुलांचे प्रत्येकाने काही पैसे घेतले असते, पण त्यांनी ती गोष्ट केली. त्यांच्या दोघांचा पडदा माझ्या डोक्यावर पडलाच होता, मला माहीत होतं. आणि दुसरी गोष्ट क्रिकेटने मला जे दिलं आहे ते म्हणजे अगणित दिलेलं, म्हणजे त्याच्याबद्दल काही दुमतच नाही मला. त्याच्यामुळे माझ्याकडनं त्या गोष्टी घडत गेल्या. मी विचार करत आणि कधी मला असं कमतरता जाणवली नाही. मी साधा सुद्धा होतो, रेल्वेत जॉब करणार होतो, पण असं जाणवलं नाही की माझ्या काहीतरी कमी आहे, कमतरता माझ्याकडे जाणं. त्याच्यामुळे मी ते करत गेलो आणि आज तोपर्यंत मी करतोच आहे. गेली 29 वर्ष मी ही गोष्ट करतोय. खरंच खूप ॲप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट आहे. आता साधारण आपल्याकडे किती खेळाडूंची अशी जबाबदारी तुम्ही घेतलेली आणि कुठल्या भागातले ते खेळाडू असतील? मी आता जवळजवळ 13 मुलं अडॉप्ट केलेली आहेत. सगळे ग्रामीण भागातलेच आहेत. म्हणजे सांगलीची एक मुलगी आहे, गुजरातची एक मुलगी आहे, सावंतवाडीची एक मुलगी आहे, सोलापूरचा एक मुलगा आहे, करमळगाव म्हणून आहे सोलापूरमध्ये, परत शिर्डी आहे, संभाजीनगर आहे, धुळे आहे, सावंतवाडीत आहे, रत्नागिरी आहे. इथली सगळी मुलं मी आता अडॉप्ट केलेली. लहान मुलं आहेत म्हणजे 8 आणि 9 वर्ष. आणि मी शक्यतो अशाच मुलांना मी जास्त घेतो जी मुलं माझ्याकडे जास्तीत जास्त दिवस राहतील. आणि खरं असं म्हणाल तुम्ही, मगाशी म्हणालात तुम्ही मोठे कोच आहात, मी मोठा कोच वगैरे काही नाही आहे, एक साधारण कोच आहे. फक्त मला काहीतरी देवाने काहीतरी छोटी देणगी दिली, मी पटकन ओळखतो एखाद्या मुलामधली गुणवत्ता आणि मी त्यांच्या पॅरेंटना सांगतो की ह्या मुलामध्ये क्रिकेट चांगलं वाटतंय तर तुम्ही त्याला क्रिकेटला टाका. शेवटी क्रिकेटर हा घडला जातो, घडवला जात नाही. मी तर म्हणतात की तुम्ही रोहित शर्माला घडवलं किंवा शार्दूल म्हणा किंवा माझा मुलगा आहे सिद्धेश लाड, परत हरमीत सिंग जो आता USA ला वर्ल्ड कप खेळला त्यांच्या टीममधनं, ही सगळी मुलं माझ्याकडून गेलेत, पण ती माझ्यामुळे झालेली नाही, ती त्यांच्या कर्तृत्वामुळे झाले. फक्त मी त्यांना गाईड केलेलं आहे. काही छोट्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या, त्याच्यामुळे त्यांच्याकडे जे टॅलेंट होतं त्यांनी इम्प्लिमेंट केले त्या गोष्टीच्या आणि ते क्रिकेटर झाले. आणि आज जे मला जे अवॉर्ड मिळालंय ते अवॉर्ड द्रोणाचार्य अवॉर्ड म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे माझ्या, कारण माझ्या गुरुना 1990 साली हे अवॉर्ड मिळालं होतं महाराष्ट्रामध्ये आणि एक्झॅक्टली 32 वर्षांनी मी सेकंड आहे महाराष्ट्रामध्ये. त्याचा मला अभिमान वाटतो की एका गुरुनी भरपूर क्रिकेटर दिले देशासाठी, जवळजवळ 13 टेस्ट प्लेयर दिले, पण एक द्रोणाचार्य मला बनवलं त्याचा मला अभिमान वाटतो. आणि दुसरी गोष्ट आहे, द्रोणाचार्य मिळालं हे माझ्यामुळे मिळालं, माझ्या कर्तृत्वामुळे मिळालं नाही, ते माझ्या मुलांनी चांगला परफॉर्मन्स केला. आज रोहित शर्मा देशाचा कॅप्टन झाला म्हणून मला द्रोणाचार्य मिळालं, त्याच्यामुळे मी त्यांचाही आभारी आहे, कारण त्यांच्यामुळे मी आज एवढ्या मोठ्या लेवलला पोहोचू शकलो. तुम्ही उल्लेख केलाच रोहित शर्माचा, त्या प्रश्नाकडे मी येणारच होतो की बालपणी रोहित शर्माचे जे दिवस होते तुमच्या प्रशिक्षणाचे, तो थोडासा एक कॅनव्हास आम्हाला थोडासा माहिती करून घ्यायचा होता की असा काय स्पार्क होता किंवा तुमची आणि रोहित शर्माची जी काही आमना सामना किंवा पहिली भेट झाली असेल आणि तो थोडा प्रवास थोडा आम्हाला विस्तृत पद्धतीने सांगू शकलात तर बरं होईल. खरं तर रोहितला मी बघितलं त्यावेळेस बोरिवलीमध्ये एप्रिल मेला कॅम्प्स असतात, त्या कॅम्पमध्ये तो खेळत होता आणि त्या लोकांनी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली अंडर-12 अंडर-14. त्या अंडर-12मध्ये रोहित खेळत होता आणि फायनलला टीम आलेली आणि माझ्या शाळेची फायनलला टीम होती. अशी मॅच झाली, 10 ओव्हरची मॅच झाली, आम्ही जिंकलो मॅच. 10 ओव्हरमध्ये 67 त्याने केले, आम्ही चेस केली, जिंकलो. आणि मी त्यावेळेस समोरच बसलेलो आणि त्यावेळेस मी त्याला बॉलिंग टाकताना बघितलं, बॅट्समन म्हणून बघितलं नव्हतं, फक्त 12 बॉल टाकताना बघितलेलं. आणि 12 बॉल मला त्याची ॲक्शन आवडली आणि मला शाळेसाठी काही नवीनच शाळा होती, 95ला शाळा चालू झालेली, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल गोराईला इथे.
तर मी मॅच संपला त्याला बोलवलं, तुझं नाव वगैरे विचारलं आणि म्हटलं तुझ्या आईवडिलांना मला भेटायला सांग. तर तो म्हणाला माझं इथे कोण राहत नाही डोंबिवली. म्हटलं तू इथे काय करतोय. म्हटलं माझ्या काकांकडे. काका नेमके तिकडे होते. त्या काकाने मी बोलून त्यांना सांगितलं पुतण्या चांगला वाटतोय तर माझ्या शाळेत घेऊन ये त्याला. म्हटलं ठीक आहे. आले ते शाळेत आले. शाळेमध्ये ॲडमिशन वगैरे सगळे प्रोसेस झाले. ज्यावेळेस फॉर्मवरून आम्ही खाली आलो त्यावेळेस त्यांनी मला एक क्वेश्चन केलं की शाळेची फी किती आहे. तर म्हटलं आपण विचारूया. फीस काउंटरला गेलो तर 275 फी होती. तो शब्द ऐकला आणि त्यांनी माझ्या हातात परत फॉर्म दिला. म्हणून सर थँक्यू, आम्हाला ॲडमिशन नको आहे म्हणून. म्हटलं अरे तुमचं ह्या शाळेत ॲडमिशन केलं आणि आता तुम्ही नाही म्हणताय. सर एवढे 275 आम्ही कुठून भरणार. आम्ही आता सध्याच्या शाळेत आहे 30 रुपये फी आहे. 250 आम्ही भरूच शकत नाही. ते निघून जात होते. म्हटलं 2 मिनटं थांबा. मी परत फॉर्म घेऊन आमच्या शाळेचे डायरेक्टर त्यांच्याकडे गेलो. त्यांना सांगितलं की सर तुम्ही ॲडमिशन तर कन्फर्म केलं आहे मुलाचं पण एक थोडा प्रॉब्लेम होतो. बोला ना. म्हटलं माझी इच्छा आहे की त्याला तुम्ही फ्री शिफ्ट द्या. पण पहिला मुलगाला द्यायसाठी फ्री शिफ्ट मागितलेली मी. आणि सरांनी विचारलं का. म्हटलं गरीब मुलगा आहे, आपल्या शाळेला पण चांगला मुलगा मिळू शकतो. असं बोललो नाही की मोठा क्रिकेटर पण एक चांगला मुलगा मिळू शकतो. ठीक आहे. त्यांनी घेतलं आणि फॉर्मवर लिहिलं ग्रँटेड फ्री शिफ्ट. कदाचित फ्री शिफ्ट तर त्यावेळेस लिहिली गेली नसती. मला माहित नाही रोहित शर्मा दिसला असता त्याच्याला. थँक्स टू ते डायरेक्टर त्यांनी इमिडिएट ते ॲक्शन घेतली म्हणून. पहिल्या वर्षी ॲज अन बॉलर ऑफ स्पिन बॉलर म्हणून खेळला तो. पहिल्या वर्षी आम्ही फर्स्ट राऊंडला हरलो आणि नेक्स्ट इयरला ज्यावेळेस मी त्या अंडर 16च्या टीममध्ये घेतला त्यावेळेस मी त्याला मी ॲज अन बॉलर त्याला बघत होतो ना, कारण बॅटिंग काही येत नव्हतं. नेहमी बॉलिंग टाकतो. एक दिवस मी शाळेमध्ये प्रॅक्टिसला एंटर करताना एक मुलगा नॉकिंग करताना बघितलं बाहेरून. सुंदर बॅट येत होतं. मी म्हटलं कोण आहे मुलगा म्हणून मी आतमध्ये आलो, ग्राउंडवर आलो. बघतो तर हा करत होतो. तो बॅटिंग करतो. म्हणलं हा सर ठीक आहे. मी त्याला 7-8 नंबरला बॅटिंगला नेटमध्ये दिला. बॅटिंग केली मॅचमध्ये. मग पहिल्याच मॅचमध्ये त्याला काहीतरी पाठवलं त्यांनी 40 रन केले. 7 नंबरला पाठवलं 40 रन आणि आम्ही ती मॅच हरलो. पण ज्यावेळेस गाईड शील्डमध्ये पण होता कारण तो अंडर 14 होता त्याच्यामुळे गाईड शील्डच्या टीममध्ये मी त्याला लवकर वर बॅटिंग द्यायला लागलो. गाईड शील्डची प्रॅक्टिस चालू झाली. आणि मग पहिली मॅच ज्यावेळेस आली तर माझ्या डोक्यामध्ये आलं ह्याला ओपन करूया आपण. मी त्याला म्हटलं तो ओपन करतो. खुश झाला पटकन. हा सर करतो. आणि त्या याच्यामध्ये त्यांनी 140 रनची खेळी केली त्या मॅचमध्ये. आणि तिथून जो सुटला त्याच्यानंतर त्यांनी खालीवर तिथून बघितलंच नाही कारण तो चांगला बॅट्समन होता. फक्त माझ्या लक्षात ती गोष्ट आली. मी त्याला म्हटलं तू बॅटिंगवर जास्त फोकस कर आणि तो बॅट्समन झाला. हे माझ्यामुळे झालेलं नाहीये, हे त्याच्या टॅलेंटमुळे झालेलं. पण त्यावेळेस मी ते जर शोधून काढलं नसतं त्यावेळेस मी त्याला फोर्स केला नसता की तू, कारण बॉलिंग सुंदर शाक होता प्रश्न नव्हता पण बॅटिंगमध्ये त्याच्याही पेक्षा चांगलं. त्याच्यामुळे तो आज कारण हे सगळ्यांनाच पडलेलं कोडं की त्याची सुरुवात जर आपण पाहिली तर ती होती ॲज अ बॉलर म्हणून आणि मग इकडं इतकं इन्क्लिनेशन होऊन आज आक्रमक फलंदाज म्हणून आपण त्याला ओळखतो. ही तर ओळख आहे. पण ज्यावेळेस त्याचं भारतीय संघामध्ये ज्यावेळेस चयन झालं त्यावेळेसची काय फिलिंग होती किंवा ती गोष्ट कशी कळाली तुम्हाला. त्यावेळेस असं होतं की मला अजूनही आठवते म्हणजे लक फॅक्टर पण काय असं एक छोटी गोष्ट सांगतो. त्यावेळेस आमचे 2 दिवस आधी इंटरव्ह्यू घेऊन गेलेले. ज्यावेळेस बांगलादेश टीमसाठी टूरसाठी टीम सिलेक्ट होणार होती. चॅनलवाल्याने सांगितलं नक्की 100% तो टीममध्ये आहे वगैरे. तर आम्ही म्हटलं नाही नको, नाही 100% आहे. उद्या त्याचं नाव डिक्लेअर होणार. आणि ज्यावेळेस टीम डिक्लेअर त्यावेळेस त्याचं नाव नव्हतं. तो एकदम नर्वस झाला. म्हटलं आता ठीक आहे आता काय करणार, तुझं नावाची चर्चा झाली असं म्हटलं आणि आम्ही सोडून दिलं. आणि सुदैवाने त्याच्या सुदैवाने काय झालं की मनोज तिवारीच्या दुर्दैवाने मनोज तिवारी बांगलादेश टूरवर पडला. तर हार्ट डिस्लोकेट झाला आणि आयर्लंड टूरसाठी रोहित सिलेक्ट झाला. आणि तिथून तो मग वर्ल्ड कपसाठी गेला 2007च्या. पहिल्या 4 मॅच त्याला चान्स मिळाला नाही. सतत मला फोन करायचा सर पक गया. म्हटलं गाडवा पक गया म्हणजे याचा अर्थ काय. आणि म्हटलं तू इंडियन टीम मध्ये आहे, तू का गल्लीच्या टीम मध्ये नाहीयेस, पक गया काय. म्हटलं एखादा चान्स मिळाला चांगलं करून दाखव. आणि त्यांनी मला त्यावेळेसच म्हणलं सर मला फक्त चान्स मिळून तुम्ही बघा काय करतो. आणि नेमकं त्याला चान्स मिळाला अगेन्स्ट ह्याच्या साऊथ आफ्रिकेने. त्यांनी 50 धावाची खेळी केली आणि आपण मॅच जिंकलो. तिथून तो सुरुवात झाला म्हणजे आमच्यासाठी मोठी. आणि सबबमधला पहिला मुलगा होता जो देशासाठी खेळत होता. त्याच्यामुळे खूप मोठा आनंद होता आमच्यासाठी. आहे सर ते तुमचं क्रेडिट आहेच त्याच्यामध्ये, नाकारता येणारच नाही. पण आता आपण रोहित शर्मामध्ये एक आक्रमक खेळाडू आपण बघतो आणि गांगुली असेल, MS धोनीचा जो ऑरा आहे, ह्याच्यानंतरचा यशस्वी कप्तान म्हणून आता आपण सध्या त्याला बघतोय. तर ते खेळाडूचा आक्रमकपणा आणि एक कर्णधारपद हे 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तर ते कर्णधार पदामध्ये तो यशस्वी होतोय त्याच्यामध्ये काय फॅक्टर वाटतो तुम्हाला की का बरं
इतका छान फॅन फॉलोईंग त्याला तयार झालेला आहे? त्याचा फॅक्टर असा आहे की तो प्लेयर्सला घेऊन खेळतो. म्हणजे तो असं समजत नाही की मी स्वतःच आहे, मीच माझ्यामुळेच टीम जिंकते असं त्याच्या डोक्यात कधी सुरुवातीपासून आलेलं आहे. आताच नाही, मी स्कूल क्रिकेटमध्ये पण बघितलं आहे, ज्या ज्या त्यांनी मॅचेस जिंकून दिल्या आहेत सगळ्यांना घेऊन जिंकून. त्याचं कसं असतं की प्रत्येक प्लेयर्सला त्याला माहिती आहे की आपल्याला त्या प्लेयर्सकडनं काय काढून घ्यायचं. तर प्रत्येक प्लेयरला कॉन्फिडन्समध्ये घेऊन तूच माझा प्लेयर्स आहे, तूच मला असं करून देऊ शकतोस. त्याच्यामुळे तो जो कॉन्फिडन्स टीममध्ये जे कॉन्फिडन्स वाढतो. कारण क्रिकेट हा युनिट गेम आहे, क्रिकेट इंडिव्हिज्युअल गेम नाही आहे. एकामुळे क्रिकेट जिंकलं जात नाही, टीममुळे जिंकलं जातं. त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स तो सगळ्या प्लेयर आणि त्याच्यामुळे तो सक्सेसफुल कॅप्टन झालेला आहे. आता पण जसं तुम्ही आत्ताही उल्लेख केला की T20 किंवा IPL ह्याला तुम्ही मनोरंजन जास्त मानता, आणि एक क्रिकेटचे जे चाहते आहेत ह्यांच्यामध्ये पण एक प्रश्न येत असतो की थोडं अति क्रिकेट होतंय का आणि त्याच्यामुळे थोडा दर्जा कमी होतोय का? मग ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? तर क्रिकेट अति होत नाही, क्रिकेट ते चांगलंच आहे ना. क्रिकेटमुळे काही चुकीच्या, कारण मला आठवतं की बऱ्याच वर्षाचं डिबेट झालेलं माझं, म्हणजे क्रिकेट अति होत आहे, क्रिकेट बंद केलं गेलं पाहिजे, बाकी इतर स्पोर्ट्सवाले. पण क्रिकेट असोसिएशन फार स्ट्रॉंग आहे आणि क्रिकेटमुळे कोणाचं नुकसान झालेलं नाही. तुम्ही बघायला गेलं तर खूप लोकांचा फायदा झालेला आहे. म्हणजे सपोर्ट स्टाफ पासून ते प्रत्येक ग्राउंड्समनचा म्हणा, सगळ्यांचाच, मीडियाचा म्हणा, सगळ्या गोष्टीला फायदा झालेला आहे. त्यामुळे क्रिकेट बंद करणं चुकीचं आहे. पण हां, आमच्या दृष्टीने, म्हणजे मी एक जुना कोच आहे, मला आता असं जाणवतं की मी काय मुलांना शिकू, प्रत्येक बॉल मारायला शिकू की मी टेक्निकली खेळायला. पण एक गोष्ट आहे, तुम्ही जर नीट जर विचार केला तर T20 क्रिकेटर हा टेस्ट क्रिकेटमध्ये कधीच सक्सेसफुल होणार नाही, 50 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये कधीच सक्सेसफुल होऊ शकत नाही. त्याचं कारण काय? कारण T20 क्रिकेट तुमचं माइंडसेट फक्त जाऊन मारायचं असते. पण तोच जर टेस्ट क्रिकेटर असतो, जो विकेटवर राहून खेळणारा क्रिकेटर असतो, तो सगळ्यात फॉर्मॅटमध्ये सक्सेस. जसं तुम्ही रोहितला बघा, तुम्ही विराट कोहलीला बघा, तुम्ही आता जो रूटला बघा, केन विल्यमसनला बघा, हे सगळे जे खेळाडू आहेत, स्टीव्ह स्मिथला बघा, हे सगळे खेळाडू आहेत ते टेस्ट क्रिकेट पण चांगलं खेळतात, वन डे पण आणि T20 क्रिकेट. त्याच्यामुळे टेक्निकली जर तुम्ही मुलं साऊंड असतील तर तो सगळ्यामध्ये सर्वाइव्ह करू शकतो असं मला वाटतं. आणि टेम्परामेंट वाईज टेस्ट क्रिकेट हे सगळ्यात मोर इम्पॉर्टंट आहे, हे मी बोलू शकतो. म्हणजे ते जे फाउंडेशन आहे आपलं टेस्ट क्रिकेटचं, ते थोडंसं अबाधितच राहावं किंवा तितकंच त्याला महत्व मिळत राहावं. डेफिनेटली तितकंच महत्व मिळणं गरजेचं आहे, तरच क्रिकेट चांगलं आहे. कारण नाही तर हे क्रिकेट होणारच नाही, कारण तुम्ही बेसबॉलच म्हणू शकाल त्या गोष्टीला. क्रिकेट काय नुसतं जाऊन मारायचं, बॅट फिरवायचे, त्याला क्रिकेट हे वेगळं आहे. क्रिकेट म्हणजे टेक्निकली आपण एखादा कव्हर ड्राईव्ह मारल्यानंतर तोंडातून पटकन हो व्हॉट अ शॉट, आपण असं एखादा बोलतो काय सुंदर शॉट केला, स्ट्रेट ड्राईव्ह मारताना वाटते, बॅटचा फेस, जसं रोहित पुल करताना बॅटचा फेस त्याचा बॉल बरोबर जाते, किंवा स्ट्रेट मारताना बॅटचा फेस, हे क्रिकेट दिसायला बरं वाटते. पण तो स्कूप मारणारे क्रिकेट ते काय एंटरटेनमेंट, त्या गोष्टीला अर्थ नाही. किंवा रिव्हर्स स्वीप मारतात, त्या गोष्टीला अर्थ नाही. मला ते आवडत नाही स्वतःला. आता इतरांना ते आवडत असेल कारण ते लोकांसाठी एंटरटेनमेंट झालं, त्याच्यामुळे इतरांना ते आवडते. पण माझ्या दृष्टीने ते क्रिकेट नाहीच आहे, माझ्या दृष्टीने एंटरटेनमेंट असं म्हणणं. नाही, त्याला एंटरटेनमेंटचं स्वरूप प्राप्त व्हायला सुद्धा IPL सारखी एक ग्लॅमरस जी टुर्नामेंट आहे ती सुद्धा त्याला IPL चुकीचं काय झालेलं नाही. IPL उलट मगाशी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच लोकांना वाव मिळत गेलेला आहे, बऱ्याच लोकांना पैसे पण मिळाले. एक प्रोफेशन म्हणून तुम्ही आता क्रिकेटला बघू शकता. म्हणजे एखादा टॅलेंट असेल तुम्ही का नाही तुम्ही ट्राय करू शकता, आणि एखाद्या वेळेस त्या मुलाला पण चान्स मिळू शकतो. म्हणजे मी फक्त बेसिकच्या दृष्टिकोनातून बघतोय की फाउंडेशन स्ट्रॉंग असेल ना तर IPL मध्ये पण तो मुलगा सर्व्हाइव्ह करू शकतो असं मी. आता आमच्या लातूर सारख्या शहरात जो शैक्षणिक पॅटर्न एकदम एस्टॅब्लिश झालेला आहे, तशी क्रीडा संस्कृती फार म्हणावं तशी इथं रुजताना दिसत नाही आहे. तर इथले जे पालक आहे किंवा त्यांची मानसिकता आहे, जर अशा एखाद्या फॉर्मॅटमध्ये जर त्यांचा मुलगा यशस्वी होऊ शकत असेल ते कुठले टप्पे त्यांनी ओळखावे आणि नेमकं काय केलं पाहिजे कुठल्या टप्प्यावर? बेसिकली कसं आहे की मी ज्यावेळेस माझ्या क्रिकेटसाठी येतात मुलं, मी त्यांच्या पॅरेंटना एक गोष्ट सांगतो की तुम्ही अभ्यासाकडे पण तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे. कारण शेवटी तो क्रिकेटर नाही झाला, पण त्याच्या काही गोष्टी क्रिकेटमधल्या काही चांगल्या गोष्टी त्याच्या अभ्यासामध्ये येऊ नये. कारण त्याच्यामध्ये डिसिप्लिन येते, त्याच्यामध्ये समजा तो एक चांगला मोठ्या लेवलला एक ऑफिसमध्ये चांगला झाला तर तो कसं कोणाकडनं काम करून घ्यायचं या गोष्टी तो शिकतो. फिटनेस वाईज तुम्हाला फायदा होतो. सगळ्या चांगल्या गोष्टी पण आहेत क्रिकेटमध्ये, वाईट गोष्टी नाही. पण क्रिकेटमध्ये जर चांगलं जर होत असेल तर का नाही क्रिकेटमध्ये जावं? कारण आता तुम्ही मगाशी मी म्हटल्याप्रमाणे IPL सारखा एक मोठा त्यांना हे मिळालेलं आहे. IPL मध्ये गेला तर मुलाला भरपूर पैसे, किंवा इव्हन रणजी ट्रॉफी पण तुम्ही घ्या. आता BCCIने रणजी ट्रॉफीला पण चांगला पैसा दिलेला आहे. त्यामुळे आज जर मुलगा एक रणजी ट्रॉफी खेळतो तर 3 लाख एका मॅचचे मिळतात. म्हणजे 10 मॅच केला तर 30 लाख येऊ शकतो. पण त्याच्यासाठी क्रिकेट टॅलेंट असणं गरजेचं. आणि ते गोष्ट एखाद्या कोचने तुम्हाला सांगितलं ह्या मुलाकडे चांगलं क्रिकेट आहे तर त्या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. फक्त एवढंच की
पॅरेंटला मी एवढी गोष्ट सांगू शकतो की तुम्ही फोर्स करू नका मुलांना हे गोष्ट करा म्हणून. कुठल्याही क्षेत्रामध्ये अभ्यास म्हणजे अभ्यास करावे, त्या मुलाची ती आवड पाहिजे. जर आवडीला तुम्ही जर डावलून जर तुम्ही फोर्स करते कुठलीच गोष्ट सक्सेसफुल नाही. त्याच्यामुळे त्याच्या आवडीला तुम्ही प्राधान्य द्या. माझं तर असं म्हणणं आहे, कुठलाही तुम्ही पर्टिक्युलर मी क्रिकेटच म्हणत नाही, बाकी इतर गोष्टी पण आहेत, बरेच स्पोर्ट्स आहेत. आज कबड्डीला पण तेवढंच महत्व दिलं जात, हॉकीला पण तेवढंच महत्व दिलं, बाकी बॅडमिंटन मध्ये आहे, ऍथलेटिक्स मध्ये आहे. असं नाही की पैसे नाही आहेत, सगळीकडे पैसे आहेत. फक्त क्रिकेटला जास्त पैसे आहेत कारण क्रिकेटची असोसिएशन स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे क्रिकेटला, आणि क्रिकेटला स्पॉन्सर जास्त आहे, त्याच्यामुळे क्रिकेटला पैसा जास्त आहे. बाकी इतर वेळेस इतर स्पोर्ट्सला पण तेवढा स्कोप आहे, पण त्याच्याकरता ते टॅलेंट आहे. आणि टॅलेंट असेल तर माझं असं म्हणणं आहे पॅरेंटनी त्या गोष्टीला प्राधान्य देणं गरजेचं आहे, दिलं पाहिजे. शिक्षण तर पाहिजे, शिक्षण नाही असं म्हणत नाही, पण शिक्षणाव्यतिरिक्त त्या गोष्टीला पण प्राधान्य गरजेचं आहे. म्हणजे आता हे फाउंडेशन ज्यावेळेस डेव्हलप करायचं असतं ना कुठल्या ॲस्पायरिंग खेळाडूला, तर इथं जी बेसिक कोचिंग जी इथं स्थानिक पातळीवर हवी, नाही तर काय होतं की थेट मग कुठंतरी तुम्ही पुणे मुंबईच गाठायचं, तर इथं ती फाउंडेशन तयार व्हावी ह्याच्यासाठी काही विशेष प्रयत्न झाले पाहिजेत का असं वाटतं? नाही, डेफिनेटली झाले पाहिजे. असं कोचेस, आता मी असं बघायला गेलं तर मी काही गोष्टी बोलतो ते चुकीच्या पण असतील कदाचित, कोणाला ते त्याचा राग पण येऊ शकतो त्या गोष्टीचा. मी एक सामान्य क्रिकेटर होतो, म्हणजे मी मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळलो नाही मुंबईमध्ये, तेवढं जेवढं खेळायला पाहिजे तेवढं. म्हणजे आज ज्या पद्धतीने माझ्याकडे मुलं येतात, ज्या पद्धतीने लोक माझ्याकडे काय अपेक्षा हे करून येतात की लाडसर म्हटलं क्रिकेटरच होणार, त्या चुकीच्या गोष्टी आहेत म्हणतो. कारण मी मगाशी म्हटल्यामुळे क्रिकेटरला घडला जातो, घडवला जातो, पहिली गोष्ट. पण मी एक सामान्य होतो, पण मी ज्यावेळेस क्रिकेट कोचिंगमध्ये आलो, ज्यावेळेस, कारण मी माझ्या गुरूंना बघितलेलं, मी फक्त त्यांना फॉलो केलेलं, बाकी नाही. पण माझा उद्देश कोच बनायचा. पण ज्यावेळेस मी कोचिंगमध्ये आलो त्यावेळेस मी पहिली गोष्ट केली की मी कमर्शियल नाही झालो त्या गोष्टीमध्ये. म्हणजे मी असा विचार नाही केला की ह्याच्यातून मला किती पैसे मिळतील, त्या गोष्टीचा मी विचार कधीच केला नाही. त्याच्यामुळे मला सक्सेस मिळत गेला. मी फक्त मुलांचं क्रिकेट बघत गेलं, मला पैसे माझ्या दृष्टीने मला पाहिजे तेवढे पैसे मला मिळत, कारण रेल्वेला मला जॉब होता, व्यवस्थित होतं, मी तसं नव्हतं. पण एखाद्या कोचला जर एक चांगला कोच बनायचं, पहिली गोष्ट त्यांनी ती गोष्ट करायला पाहिजे की कमर्शियल विचार नाही करायला पाहिजे. कोच सगळीकडेच बनतात, असं नाही की कोच फक्त मुंबईत किंवा कुठेही बनू शकतो. कोच तुमच्या इथेही चांगले कोचेस आहेत. आता एक फिरोज शेख म्हणून इथे आहे जो चांगला कोच आहे, पण त्याला सपोर्ट मिळाला पाहिजे तेवढा. इथल्या असोसिएशनने त्यांना सपोर्ट देणं गरजेचं आहे. आता गुलाब साहेब जेवढं काम करतायत त्यांना सपोर्ट मिळणं, सपोर्ट मिळाला तर इथूनही चांगले क्रिकेटर. मी म्हटलं ना ग्रामीण, आता मी जी मुलं ग्रामीण भागात घेतलंय इथेही तेवढंच टॅलेंट असेल. इथेही मी तुमच्या काही मुलांना मी बघून मुंबईला घेऊन जाऊ शकतो, असं नाही की नाही घेऊन जाऊ शकतो. पण जर इथे जर चांगल्या फॅसिलिटीज, तर फॅसिलिटीज मिळणं गरजेचं आहे. ते फॅसिलिटीज तुमच्या क्रिकेट असोसिएशननी निर्माण करायला पाहिजे. त्या जर केल्या त्याच्यातूनच एक आश्वासक चित्र तयार होतं आणि पुढं भविष्य त्या खेळाडूचं घडू शकतं. आता सर, आपण चर्चा करत असताना एक मुद्दा लक्षात आला की तुम्ही जे दत्तक घेतलेले मुलं आहेत आणि ज्यांची सगळी जबाबदारी तुम्ही स्वीकारली आहे, तर त्यांना ज्या फॅसिलिटी लागतात त्या सगळ्या तुम्ही स्वबळावर देताय का त्याच्यासाठी कोणाची मदत घेताय का तसे स्पॉन्सर्स आहेत, आणि भविष्यात त्यांना काय काय गरज पडू शकते त्याचं नियोजन तुम्ही कसं केलेलं आहे? सध्याच्या घडीला कसं आहे की मी त्या मुलांना मुंबईत आणल्यानंतर मी त्यांना शाळेत, मी ज्या शाळेला करतो स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, त्या शाळेला ॲडमिशन्स घेतलेत. काही मुलांचे फीज शाळा बेअर करते, म्हणजे शाळेचे आमचे गोयंका सर आहेत आणि अंबुज सर आहेत जे ओनर्स आहेत, ते मला सपोर्ट करतायत. प्रॅक्टिससाठी छोटंसं ग्राउंड आहे, पण मध्ये मी आधीचे जे मुख्यमंत्री होते शिंदे साहेब, त्यांना मी ॲप्लिकेशन दिलं. त्यावेळेस त्यांनी मला एक BMCचं एक ग्राउंड दिलं गेलं मुंबईमध्ये दहिसरला. पण ते ग्राउंड कसं 8 महिन्यासाठी दिलं गेलं जाते, म्हणजे 8-8 महिन्यांना मला रिन्यू करायचं आहे ते ग्राउंड. आणि त्या ग्राउंडची भाडंही जास्त आहे, म्हणजे रेंट मला भरावं लागतं 1 लाख 80,000. मी तर तुम्हाला माहिती आहे की मी पैसे न घेताहीच कामं करतोय, तर मला ते खूप भारी पडते. म्हणजे कसं की मला मग ते कॉर्पोरेट्सना वगैरे ग्राउंड द्यावं लागते, कारण मी तेवढे पैसे अफोर्ड करू शकत नाही. एवढं रेंट भरायचं, माळ्यांचा खर्च आहे, परत वॉचमनचा खर्च आहे, सगळं करायचं म्हणजे करू शकत नाही. त्याच्यामुळे मला कॉर्पोरेट्सना वगैरे मला ती गोष्ट करायची नाही आहे. मला जर सरकारने जर ते ग्राउंड 10 ते 12 वर्ष 15 वर्ष जरी दिलं आणि जर फ्री ऑफ कॉस्ट दिलं, मी फ्री ऑफ कॉस्टच बोलीन कारण मी स्वतःच काही घेत नाही म्हटलं, तर ही जी मी आता मुलं जी काही मी केलेली आहे ॲक्च्युली टॅलेंट आहे ती मुलं. म्हणजे फ्युचरमध्ये मी रोहित म्हणत नाही, रोहित तर प्रत्येक खेळाडू प्रत्येक वेगळा असतो, रोहित बोलत नाही, पण एक
चांगले खेळाडू बनून ते देशासाठी खेळू शकतात असं मला तरी त्याचा कॉन्फिडन्स आहे. कारण रोहित लांबळे 12 वर्ष असताना बघितलेलं, ही पण मुलं मी 8 आणि 9 वर्षाची आणि ॲक्च्युअल टॅलेंट आहे. जर त्या टॅलेंटला जर चांगला फॅसिलिटी जर मी दिल्या, चांगली प्रॅक्टिससाठी ग्राउंड दिलं, अवेलेबल करून दिलं, तर फ्युचरमध्ये महाराष्ट्रातून अजून बरेच खेळाडू देशासाठी खेळताना दिसतील. त्यासाठी तुमच्या माध्यमातून मी सरकारना विनंती, आताचे जे फडणवीस साहेब आहे, मी त्यांना विनंती करतो, जर त्यांनी जर मला ग्राउंड जर अवेलेबल करून दिलं तर खरोखर मी महाराष्ट्रासाठी चांगले क्रिकेटर देऊ शकतो. म्हणजे ह्याच निमित्तानं सिद्ध होतंय की प्रशिक्षण तर लागतंच, खेळाडूमध्ये टॅलेंट लागतंच, पण इक्वल बेसिसवर त्याला राजाश्रयाची तितकीच गरज आहे. किमान ह्या मुलाखतीमधून हा मुद्दा राजकारण्यांपर्यंत पोहोचेल आणि त्याच्यातून नक्कीच काहीतरी आपण पॉझिटिव्ह बाहेर पडेल असं अपेक्षा ठेवूया आणि सकारात्मक राहूया. भारत सत्तासाठी वेळ दिलात सर, धन्यवाद. नमस्कार.